पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांना राज्यात बंदी असलेल्या अवैध गोमांस विक्री व्यावसायिकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते। या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे दिनेश आहेर यांनी तपास पथकातील हेमंत थोरात, तुषार धाकराव, दत्तात्रय हिंगडे, बबन मखरे, बापूसाहेब फोलाने, संदीप पवार, अतुल लोटके, विजय ठोंबरे, संतोष खैरे, राहुल सोळंके, सोमनाथ झांबरे, शिवाजी ढाकणे, रवींद्र घुंगासे, रोहित यमोल, सागर ससाणे, अमोल कोतकर, अमृत आढाव, भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे व महादेव भांड अशांचे 2 पथक तयार करून पथकास अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देऊन पथकास रवाना केलं। दिनांक 1 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास अवैध गोमांस व्यावसायिकांची माहिती काढत असताना तपास पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की झेंडीगेट अहिल्यानगर परिसरामध्ये अरबाज गुल्लू कुरेशी राहणार झेंडीगेट याचे घराच्या पाठीमागील बाजूस गोवंशीय जातीचे जिवंत जनावरांची कत्तल करत आहे। तपास पथकानं मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष नमूद ठिकाणी जाऊन खात्री करता 2 इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे इरफान एजाज कुरेशी वय 38 राहणार आंबेडकर चौक झेंडीगेट अहिल्यानगर, रफिक उल जुनाब परामल वय 28 राहणार बाबा बंगाली झेंडीगेट अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलंय। त्यांच्या ताब्यातून 9,06,000 रुपये किमतीचे 3,020 किलो वजनाचे गोमांस, 3,000 रुपये किमतीची इलेक्ट्रिक काटा व 200 रुपये किमतीचे लोखंडी सुरा असा एकूण 9,09,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या गोमांसाबाबत चौकशी केली असता त्यांनी अरबाज गुल्लू कुरेशी राहणार झेंडीगेट अहिल्यानगर, निहाल इस्माईल कुरेशी राहणार झेंडीगेट अहिल्यानगर यांनी गोवंशीय जनावरे कत्तल करण्यासाठी आणले असून त्यांच्याच सांगण्यावरून गोवंशीय जनावरांची कत्तल केल्याचं सांगितले। वरनमूद 4 आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन 1257/2024 BNS कलम 271 325 3/5 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5A ब क 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी तपास पथकास 22 नंबर मस्जिद समोर व्यापारी मोहल्ला अहिल्यानगर येथे तौसिफ सादिक कुरेशी राहणार कुरेशी मस्जिद जवळ व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहिल्यानगर हा त्याचे साथीदारांसह गोवंशीय जातींचे जिवंत जनावरांची कत्तल करून गोमांस टेम्पोमध्ये भरत असून काही गोवंशीय जातीचे जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवले आहेत अशी माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीवरून पथकानं नमूद ठिकाणी जाऊन खात्री केली असता पत्र्याचे शेडमध्ये 8 इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना मिळून आले। त्या ठिकाणी गोवंश जातीचे जनावरे बांधून ठेवलेली दिसून आल्यानं इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारली असता त्यांनी तौसिफ सादिक कुरेशी वय 34, इरफान फारुक कुरेशी वय 38, समद बाबूलाल कुरेशी वय 47, शफीक नूर कुरेशी वय 60, फिरोज फारुक कुरेशी वय 32, अरकान आशिफ कुरेशी वय 21, सादिक गुलाम नबी कुरेशी वय 40, शहारिक रशीद कुरेशी वय 30 सर्व राहणार व्यापारी मोहल्ला झेंडीगेट अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलंय। पथकाने पंचासमक्ष आरोपीची अंगझडती घेऊन त्यांच्याकडून व घटना ठिकाणावरून 1,40,000 रुपये किमतीच्या गोवंश जातीचे 7 कालवड, 25,000 रुपये किमतीचा एक गोवंश जातीचा बैल, 70,000 रुपये किमतीचा गोवंश जातीचे 7 वासरे, 12,36,000 रुपये किमतीचे 4,120 किलो गोमांस, 2,000 रुपये किमतीचा वजन काटा, 200 रुपये किमतीचा लोखंडी सुरा व 75,000 रुपये किमतीचे 5 मोबाईल असा एकूण 15,48,200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। ताब्यातील 8 आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1258/2024 BNS कलम 271 325 3/5 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारित 2015 चे कलम 5A ब क 9 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे।
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून ताब्यातील 12 आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनला 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. ताब्यातील आरोपितांना गुन्ह्याचे तपासकामी कोतवाली पोलीस ठाणे येथे एकूण 24,57,400 रुपये किमतीचे मुद्देमालासह हजर करण्यात आले असून पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन हे करत आहेत. सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री प्रशांत खैरे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, माननीय श्री अमोल भारती उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.